हॅलो फ्रेंड्स, आज आमच्याकडे पियूचं बोरन्हाण आहे. तसंच आज हळदी-कुंकू सुद्धा ठेवलेलं आहे. त्याचीच तर तयारी मी इथे करत आहे. सणांसाठी लागणारं साहित्य मी कालच घेऊन आले होते आणि फुलं सुद्धा आणले होते आणि घरातच साधं सिंपल असं डेकोरेशन करणार आहे. घरातल्या शोच्या ज्या वस्तू आहेत त्या आज बाहेर काढल्या आणि त्या ठेवूनच छान असं डेकोरेशन करत आहे. सध्या लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडंसं ब्लर दिसत आहे. इथे मी पियूच्या बोरन्हाणची सुद्धा तयारी करत आहे. भिंतीचं डेकोरेशन राहिलेलं आहे, ते करणार आहे. आज पियूच्या बाबांना सुट्टी आहे, त्यामुळे ते सुद्धा मला मदत करू लागत होते. फुगे वगैरे फुगवत होते. त्यांना सुट्टी असली की मला फार मदत होते. त्यांनी पियुषला सांभाळलं तरी बाकीची कामं पटापट होतात. नाहीतर पियुष खूप त्रास देतो असं काही करताना. थोडासा आवाज चेंज होतोय कारण मला सर्दी झालेली आहे आणि कितीही ट्राय करते व्यवस्थित बोललं, तरी आवाज थोडासा चेंजच होतोय. त्यातले काही फुगे पियूच्या बाबांनी फुगवलेले आहेत आणि काही मी फुगवत आहे. पियूच्या बाबांनी फुगे फुगवण्यासाठी हा पंप आणलेला आहे. एकदम इझी पंप आहे. याने 2-3 मिनिटात खूप सारे फुगे फुगवून होतात. त्यामुळे मला आज खूप मदत झालेली आहे. फुग्यांचं नॉर्मल असं छोटं डेकोरेशन करायचं होतं. त्यामुळे जास्त काही फुगे लागणार नव्हते. त्यानंतर लगेच मी कॉलनीतील सर्व बायकांना हळदी-कुंकवासाठी सांगून आले. तसेच लहान मुलांना सुद्धा बोरन्हाणसाठी सांगितलं. तसेच ज्या बायका लांब आहेत त्यांना मी काही सांगायला गेले नाही. फोन करून सांगितलं. माझ्या मैत्रिणींनाही फोन करून सांगितलं मी. आणि मी हॉलच्या दारासमोरच पीस वगैरे ठेवून छान अशी रांगोळी काढून घेतली आणि तुळशीसमोर सुद्धा फुलांच्या पाकळ्या ठेवून रांगोळी काढून घेतली. आणि आता मी मेन दारासमोर अशी रांगोळी काढून घेत आहे. ही रांगोळी काढायला खूप टाइम गेला माझा. माझ्या मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या. त्यांनी मला मदत केली. मी पाऊले काढून घेतली, स्वास्तिक काढून घेतलं आणि आता रांगोळीला बॉर्डर करत आहे. त्या आत्ताच आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी रांगोळीला कलर वगैरे भरून दिला मला. पियूच्या बोरन्हाणसाठी मी त्यांना बोलवलं होतं. त्या थोड्याशा आधी आल्या होत्या. त्यामुळे त्या मला मदत करू लागत होत्या. फुलांच्या पाकळ्या करायला मला आधी टाईम भेटला नाही. त्यामुळे आयत्या वेळेस मी पाकळ्या करत होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला खूप टाईम लागत होता. ही डिझाइन मी माझ्या मनानेच तयार केली होती. मध्ये समई ठेवली होती. साईडला पाकळ्या ठेवल्या होत्या. फुलं ठेवले होते आणि पीस ठेवून पिसावरती तांदूळ आणि त्यामध्ये सुपारी ठेवली होती. तशी एवढी डिझाइन छान वाटत होती. पण माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, की रांगोळी काढ थोडी साईडनी अजून छान वाटेल. त्यामुळे मग मी इथे रांगोळी काढून घेत आहे. हळदी-कुंकवासाठी येणाऱ्या बायकांना ही डिझाइन बाहेरूनच दिसणार होती. त्यामुळे मी अजून छान करण्याचा प्रयत्न करत होते. संध्याकाळचे 5 वाजत आले होते आणि 6 वाजता मी बोरन्हाणसाठी मुलांना बोलवलं होतं. त्यामुळे मला तर खूप दडपण आलं होतं आणि अजून घरात भिंतीवरचं डेकोरेशन सुद्धा राहिलं होतं. माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्यामुळे हे काम मला जरा सोपं वाटत होतं. नाहीतर मला एकटीला खूप धावपळ झाली असती. आणि पियुष तर खूप एक्सायटेड होता, कधी बोरन्हाण करायचंय. ही मला मदत करत होता. त्याची मदत नको असली तरी त्याची मदत घ्यावीच लागते आणि आता बाहेरचं पूर्ण डेकोरेशन झालं होतं. मी फक्त समई लावायचं ठेवलं होतं. थोडासा अंधार पडायला लागला, की मी समई आणि पणत्या लावून घेणार होते. आता मी भिंतींवरती पतंग कसे लावायचेत काय तेच पियूच्या बाबांना विचारत होते आणि आता माझं सर्व डेकोरेशन करून तयार आहे. हे बघा असं काहीसं साधं सिंपल डेकोरेशन आहे. मी घरातल्याच 1-2 फुलदाण्या ठेवल्या होत्या. गाजर, बोरं, वाटाणा, चॉकलेट्स अशा काही भाज्या आणि बिस्किट वगैरे ठेवून डेकोरेशन केलं होतं. बाहेरचं सुद्धा सर्व डेकोरेशन कंप्लीट झालं होतं माझं. त्यामुळे मला आता जरा फ्री वाटत होतं आणि मी छान अशी साडी घालून तयार झाले. जास्त काही नाही, साधी सिंपल साडी घातली होती. हळदी-कुंकू द्यायचे म्हणल्यावर सारखं उठ-बस होते. जास्त हेवी साडी घातली की जास्त अनकम्फर्टेबल होतं. इकडे त्यामुळे मी बघायचं साधी इकडं सिंपल तिकडं साडी घातली. तुला इथं पियुषलाही इथे बघायचं तयार केलेलं आहे. आमच्याकडे ब्लॅक कलरचे कपडे घालत नाही म्हणून मी पियुषला पूर्ण ब्लॅक कलरचा ड्रेस घातला नव्हता. फक्त शर्ट ब्लॅक कलरचा घातलेला आहे आणि हे दागिने सुद्धा मागच्या वेळेसचेच आहेत. मागच्या वर्षी हे दागिने मी घरी बनवले होते, पण यावेळेस तेच यूज केले. दागिन्यांचे काही ठिकाणी ती पडले होते. ते व्यवस्थित केले आणि पियुष इथे फोटो काढण्यासाठी तयार झालेला बघ आहे. ना आता एक थांबते माझ्या तिकडं मैत्रिणी होत्या, त्या इकडे बघ त्याचे इथे फोटो काढत होत्या. त्यांनी आधी काही त्याचे बसून फोटो काढले आणि नंतर उभा राहून काढले. त्याला फोटो काढायला जास्त काही आवडत नाही, पण त्या होत्या म्हणून त्यांनी तरी काही फोटोज काढले. तोंडात नको आणून घेऊ हात काढ इकडचा हात काढ गालावरचा हात काढ
त्या जसं सांगतील तसं ऍक्शन करून तो फोटो काढत होता. मी 1-2 फोटोज क्लिक केले त्याच्यासोबत आणि पिऊचे फ्रेंड बोरनांसाठी सगळे आले होते. मग मी ते बोरनांसाठी सर्व मिक्स केलं. आता आमच्याकडे जेवढं करतात तेवढंच केलं मी. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं करत असेल किंवा किंवा कमी जास्त होत असेल. पण बोरं, चॉकलेट, बिस्किट सर्व मी मिक्स करून घेतलं आणि इथे राजश्री सुद्धा मला मदत करत होती. आणि पियुषला तर खूप घाई झाली होती. तो खूप एक्सायटेड होता. त्याला असं झालं होतं, की आई कधी करायचंय हे चालू होतं त्याचं. त्याचे सर्व फ्रेंड आले आणि आल्या-आल्या सगळे त्याच्या जवळ येऊन बसले. माझी ही सर्व तयारी झाली होती. आम्ही लगेच इथं बोरन्यांसाठी सुरुवात केली. इकडे बघ रे. हा कर कर. इकडे बघ माझ्याकडं. ए पियुषच्या डोक्याला बोरं लागले म्हणून त्याचा मूड थोडासा इकडे खराब बघ ना, झाला तू होता तोंडच आणि दाखव. मी मुलांसाठी बाहेरूनच जिलेबी आणि समोसे आणले होते. घरी बनवायला जास्त टाईम नव्हता आणि लहान मुलांना असं बाहेरचं खूप आवडीने खातात. त्यामुळे मग मी यावेळेस बाहेरूनच आणलं होतं. आणि सगळे जवळच्याच अंतरावर राहतात म्हणून म्हणलं ज्यांना नसेल खायचं ते तर घरी घेऊन जातील. पण तसं काही झालं नाही. सर्वांनी इथेच बसून खाल्लं आणि पियुषला बघ इकडे सुद्धा आता खूप आनंद खाताना. झाला. त्याचं काय डोक्यातच नाही. खूप छान प्रकारे बोरन्हाण झालं. आता ज्या लहान मुलांना बोरं किंवा काही चॉकलेट वगैरे भेटले नव्हते, तर त्यांना मी चॉकलेट दिले. आता पूर्वीसारखं तर कोणी जास्त बोरं खात नाही. त्यामुळे मग मी सर्वांना चॉकलेट दिले. ज्यांना भेटले नव्हते त्यांना. मोठ्यांनी सर्वांनी घेतले होते. तर या मुलांना घरी नेण्यासाठी सुद्धा मी काही चॉकलेट साईडला काढून ठेवले होते Cadbury. ते त्यांना सर्वांना दिलं. लहान मुलं तर या सर्व गोष्टी निवांत एन्जॉय करत होते. पण मलाच घाई झाली होती. कारण हळदी-कुंकवाला बायका यायला सुरुवात झाली होती. मी पटापट हॉलमधलं आवरून घेतलं. समई वगैरे लावून घेतली आणि या ताई आल्या होत्या. त्यांना हळदी-कुंकू दिलं. सुपारी आणि विड्याचं पान दिलं. तिळगुळ दिले. ते पहिल्यांदाच आल्या होत्या. त्यांना वाण वगैरे दिलं. वाणासाठी मी जास्त काही नाही, रुमाल आणले होते. त्यानंतर लगेच या मावशीसुद्धा आल्या होत्या. मला बाहेरचं समई आणि पणत्या लावायच्या राहिल्या होत्या. या मावशी गेल्या की मी लगेच ते सर्व लावून घेतलं. बाहेरचा दाराचा लूक असा काही दिसत होता. खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आज. या रांगोळीला तर सर्वांनीच खूप छान कौतुक केलं. सर्व म्हणले खूप छान केलंय आणि मध्ये-मध्ये मीही काही फोटोशूट केले. मध्ये खूप साऱ्या बायका येऊन गेल्या, पण त्यांच्यासोबत मी काही व्हिडिओज किंवा फोटो काढले नाही आणि ह्या माझ्या ताई, ह्या माझ्या फ्रेंड आहेत. त्यामुळे मग यांच्यासोबत काढलं. सर्वांना आवडतंच असं नाही, त्यामुळे मग मी जास्त काही शूट केलं नाही. त्यानंतर मी संक्रांतीसाठी जे फोटो काढलेत, ते फोटो लावलेले आहेत. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.